पहिल्या दिवसाची कीर्तनवती सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं। या कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी जयंती उत्सव समिती बगडी व ग्रामस्थ मंडळी बगडी यांच्या वतीने हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी माझ्याकडे आला। गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून तसेच बसलेली सर्व श्रोते मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनभूमी सेवेला सुरुवात करते। लाडकी लेकरी संतांची लाडकी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबरायांचा 4 चरणाचा 5 चरणाचा विनोदी प्रकारातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आचार्य कीर्तन सेवेकरता निवडला या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला मला सर्वसामान्य जनाला प्रत्येकाला विनंती करताय। तुकोबाई विनंती करतात, पाया पडून विनंती करतात। तुकोबाईंची विनंती होती अगदी छोटीशी आहे। काय विनंती करतात? तुकोबाई म्हणतात बाबा मी तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला। काय विनंती करतात? ओ कर काही बोला मुलीला। छोटीशी विनंती आहे तुकोबाईंची का कीर्तनामध्ये बसल्या मी कीर्तन करते, हे महाराज कंठ वाजवतायत, हे गायन करतायत, ही सगळी टाळताळी मंडळी टाळ वाजवतात, बसल्या तुम्हाला कार्यक्रम कीर्तन संपल्यावर काय म्हणते? कीर्तनात बसल्या कर टाळी बोला, जेवणापुरतं काम तरी केलं पाहिजे। कीर्तनामध्ये बसल्या कर टाळी बोला मुखी नाम। पण कीर्तनामध्ये किती सांगितलं टाळ्या वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण आपण काय विठ्ठलाचं नाव घेत कुशल नाही म्हणतात, घेतलं पाहिजे। कर टाळी बोला मुखी नाम। मग तुकोबाई आपल्याला पाया पडून विनंती करतायत। तुकोबाई विनंती करतात याचा अर्थ काय? आपण तुकोबाईंपेक्षा मोठे नाही, गैरसमज करून घ्या। एकच विनंती आहे, कारण आताच्या काळामध्ये परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय हे जग बुडत चालेल। बुडते हे जग येतो कळवळा म्हणूनिया। परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय जग बुडत चालले आणि बुडलेल्या जगाचा कळवळा संत महात्म्यांना येतो ना, म्हणून माझे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला विनवतायत जे तुकोबाई आपल्या पाया पडतात। बघा कधी कधी एखादा मोठा भाऊ सुद्धा छोट्या भावाच्या पाया पडतो, पण कधी त्याचा काहीतरी स्वार्थ असेल तर कधी कधी एखादा मोठा भाऊ छोट्या भावाच्या पाया पडतो, त्याला सांगतो बाबा तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, हवं तर मी तुझ्या पाया पडतो, तर तेवढी जरा माझ्या जमिनीवर सही कर। तसं तुकोबाईंच्या स्थापनेवर आपले कुठे नावं लागलेत का? तुकोबाई पाया पडला एकच प्रमाण आहे का हाताने टाळी वाजवा आणि मुखाने परमेश्वराचं नामचिंतन करा। मग जे तुकोबाई आपल्याला विनंती करतात ते तुकोबाई म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती, इतके मोठे तुकोबाई काळ गुलाम सलाम करी तुकया करे नाम तुकया करे नाम तुकया करे नाम
एकांतामध्ये तुकोबारायांचा अधिकार. तरी सुद्धा विनंती करता येईल का तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय या जगाचा हाल होत चाललाय. या कलियुगामध्ये कीर्तन भजन श्रवण केल्यानंतर तुमचा माझा प्रत्येकाचा उद्धार होणार आहे आणि हे आज समाजाला कळलं. म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने तुमच्या गावातील तरुण मंडळ आहे या ठिकाणी जो काही कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई दरवर्षी आम्ही मिरवणूक काढायचो पण मागच्या वर्षीपासून असं समजलं त्या गावातल्या लोकांना काहीतरी ज्ञान केलं पाहिजे म्हणून 3 दिवसाचा हा सप्ताह त्यांनी आयोजित केला. त्या तरुणांकरता एकदा जोरदार टाळ्या. आजही लोकांना कळत आहे कीर्तन भजनाशिवाय आपला उद्धार होणार नाही. आज शिवजयंतीच्या निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. बघा जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांवर इतके चांगल्या प्रकारे संस्कार केले होते त्या जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. ज्या वेळेला जिजाऊ मासाहेब बरोबर होत्या जिजाऊ मासाहेब बरोबर असताना माझ्या मासाहेबांना डोळे लागले होते. ते कशाचे बघा आताच्या काळामध्ये स्त्रियांना डोळे लागतात कशाचे कुणाला चिंता कुणाला बोर कुणाला माती खातात कोणी बघा गरोदरपणी तुम्ही माती जर खाली ना मोठी झाल्यावर तुमची मुलं माती खाणारच नाही. याला कारण का गरोदरपणी आईच्या बाळावर पहिले गर्भ संस्कार हे मातीच्या उदरामध्ये होत असतात. तुम्ही ज्या कारणे संस्कार कराल ना मग माझ्या जिजाऊ मासाहेब बरोबर असताना मासाहेबांना डोळे लागले होते. ते कशाने की जो मुलगा माझ्या पोटी जन्माला येणार आहे तो घोड्यावर बसणार आहे आणि या समाजामध्ये लोकांवर स्त्रियांवर जे काही अन्याय अत्याचार होतात ना ते सगळे दूर करणार आहे. डोळे लागले होते ते कसे स्त्री अत्याचार करील दूर एक जगीर तवारी बाई माझा शिवराजार छत्रपती शिवाजीराजे
लोक नमस्कार करतात ते तुमच्या ज्ञानाला. तुम्ही अज्ञानी जर असाल ना तर आजूबाजूचे लोक आपली टीका करतात. पण ज्ञानामुळे काय होतं मला आमचं माझं स्वतःचं उदाहरण देते. बघा मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने लहान चित्रकार आहे की नाही महिला म्हणून आहे ना. पण तरी सुद्धा आम्ही महाराज लोक जेव्हा तुमच्या गावात येतो तेव्हा तुमच्यासारखी मोठी मोठी वारकरी माणसं वयोवृद्ध माणसं दोन हात जोडतात. महाराज आले की दोन हात जोडतात असं थोडंसं कमरेत वागतात आणि म्हणतात काय रामकृष्ण हरी म्हणतात की आजही लोक नमस्कार करतात ते आमच्या जवळच्या थोड्याशा ज्ञानाला. आमच्या काळामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ज्ञानोबा तुकोबाचं नाव आम्ही घेतो म्हणून तुम्ही लोक आम्हाला मानतात. पण अज्ञानामुळे काय होत आहे का एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने पहिलीपासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच एक नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली करताना पुरुष मंडळ त्याच्या बापाने थोडीशी घेतली शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने मुलाला विचारलं बाळा तुझा किती नंबर आला. त्याने सांगितलं काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा किती नंबर आला माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा किती नंबर आला माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला पिंट्या आणि वर्गामध्ये काय दिवे लावले. तो पिंट्या नाचून लागला उड्या मारू लागला म्हटला बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला पिंट्या अरे या वर्गात नाही का तुला काय झालं बाबा. आणि लोकांच्या पोरांचे 15 20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का त्याच्याजवळ असलेलं अज्ञान. जीवन जगत असताना तुमच्याजवळ अज्ञान नको तुमच्याजवळ काय पाहिजे ज्ञान पाहिजे. आणि हे ज्ञान घेण्याकरता माझे संत महात्मे जगामध्ये आले नम्रपणे तुम्हाला विनंती करतायत. या जगामध्ये नम्रता फार महत्वाची. नम्र झाला होता तेने कोण केले नम्र मनुष्य संपूर्ण जग जिंकू शकतो. नम्र मनुष्य काळाला आणून काढू शकतो. नम्रता किती महत्वाची. महाबळे झाडे जातील तेथे गव्हाळे वाचवी. एखादा मोठा जर महापूर आला ना तर त्या महापुरामध्ये मोरी बागेसारखी मोठी मोठी झाडं उमळून पडतात. तर त्या काळात असणारी छोटीशी गव्हाळी माहिती नाही हिरवं कितीही मोठा महापूर येऊ द्या पाण्याच्या प्रवाहावर नम्रपणे वाहून गेले मोठी झाडं उमळून पडतात. छोटीशी गव्हाळी असते. याला कारण का मोठ्या झाडांमध्ये ताठपणा नावाचा गुणधर्म आहे तर या गव्हाळीमध्ये नम्रता नावाचा गुणधर्म आहे. आजही समाजामध्ये काही काही झाड असे ती म्हणतात मोडे पण वागणार. झाडाबद्दल गोष्टीवर माणसाबद्दल गैरसमज करू नका. काय म्हणतात ते मोडे पण वागणार नाही. मग एखाद्याच्या समोर हातपाय म्हणून घेण्यापेक्षा तुम्ही नम्रता घ्यायला शिका. नम्रता किती महत्वाची आहे का. आपल्या तोंडामध्ये दाताचं जिभेचं अटीकडे त्याचं भांडण करत. भांडण फार सुंदर आहे. कबीर महाराजांनी त्याचं वर्णन केले. कबीर महाराज दात जिभेला म्हणतात हम 32 तू अकेली माय एक बार तेरी चलू तू हम 32 गिर जाए. दात जिभेला म्हणतात बघा आम्ही 32 जण आहोत तू एकटीच आहे आणि आमच्या 32 जणांच्या मनात आलं ना एका क्षणात आम्ही तुझं काही करू शकतो. जिभेने सांगितलं ठीक आहे मला मान्य आहे तुम्ही 32 जण आहात मी एकटीच आहे पण तुम्ही 32 जण इकडे लक्ष द्या. नाही एक काम करा सगळे पहिले तिकडे बघा बघू द्या झालं का आता इकडे बघा कुठपर्यंत आलो तो सांगा बरं मंडळ कुठपर्यंत आलो. दादानी जे वेळेला सांगितलं बघा आम्ही 32 जण आहोत तू एकटीच आहे. आमच्या 32 जणांच्या मनात आलं ना एका क्षणात आम्ही तुझं काही करू शकतो. जिवेने सांगितलं ठीक आहे मला मान्य आहे तुम्ही 32 जण आहात मी एकटीच आहे पण तुम्ही 32 जण असे आहात न वागणारे न फुगणारे ताटपणे वागणारे. दादांमध्ये इतका ताटपणा जेवताना एखादा अन्नाचा कण जर गेला ना काढीपर्यंत माणसाला झोपू येत नाही. 32 जण आहेत पण एकही अन्नाचा कण सहन करत नाही. अंगामध्ये ताटपणा नावाचा गुणधर्म असल्यामुळे माणूस जन्माला आल्यानंतर महिला मंडळ आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर किती महिन्यानंतर दात येतात. मुलं झाले ना किती महिन्यानंतर दात येतात. 7-8 महिन्यानंतर. किती म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर 7-8 महिन्यानंतर दात येतात.
म्हणतात आणि माणूस मारायच्या अगोदरच पडतात याला का त्यांच्यामध्ये असलेला ताठपणा नावाचा गुणधर्म पण या उलट जी नम्र आहे नम्र असल्यामुळे माणसाच्या देहाबरोबरच येते आणि माणसाच्या देहाबरोबरच जाते याचा अर्थ काय तो नम्रपणे वागला तो शेवटपर्यंत जातो आणि हाच नम्रतेचा गुण आमच्या संत महात्म्यांकडे असल्यामुळे माझे तुकोबराया पाया पडून नम्रपणे विनंती करून विनवतायत काय विनवतात आपण माझे प्रश्न विचारतो लागल्या माया विनवितो तुम्हाला कळताही बोला मुखी नाम तुकोबाई तुम्हाला मला प्रत्येकाला विनंती करते भगवानाला प्राप्त करता महत्वाचा आहे तो मनापासून करावा एका देवाची भक्ती करा कारण आताच्या काळामध्ये आपली गमत अशी झाली आपला वार बदलला की आपली भक्ती बदलते अनेक देवांची भक्ती करू नका असं म्हणत नाही काही लोकांना भक्ती नेमकी कुणाची करावी पूजा नेमकी कुणाची करावी हे कळत नाही बघा एका गावात एक मनुष्य सकाळी सकाळी उठला तो देवपूजा करत होता तेवढा दुसरा मनुष्य आला म्हटलं काय करतोय रे म्हटलं देवपूजा म्हटलं कशा करता म्हटलं देवाला प्रसन्न करून यायला तो म्हटला काय देवाला तेवढ्या 10-12 देवांची पूजा केल्यानंतर तुला देवाची प्राप्ती कधी होणार मग तसा तू म्हटलं तू तरी सांग काय करू म्हटलं असं कर देवळातले सगळे देव बाजूला कर आणि एकट्या गणपती बाप्पाची भक्ती कर गणपती बाप्पाची भक्ती केली का गणपती माणसाला लवकर प्रसन्न होतो त्याने त्या सांगण्यानुसार देवळातले सगळे देव बाजूला केले गणपती बाप्पाची मूर्ती देवळामध्ये ठेवली गणपतीची पूजा अर्चा केली आणि आरती घोड्याला सुरुवात केली सुप्रभातला विघ्नाची गौरी मुलगी प्रेम
त्याशिवाय संसारामध्ये तुम्हाला मला काही करायला सोपेला नाही. जीवन जगत असताना आपली मुलं जर धार्मिक कार्याकडे जावी असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये आई बापाच्या आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार होतो. पूर्वीच्या काळी माता रात्रीला कुठलंही काम करतात, कामामध्ये काम दलिता कांडिता जेविता घेबाई राम मेरो मेरा मी गाऊ गोविये. कुठलंही काम करताना त्या माता देवाचा नामजप करायच्या. परिणाम त्यांच्या पुढे छत्रपती शिवाजी राजासारखा राजा धर्मवीर संभाजी राजासारखा राजा जन्माला आला. याला कारण त्यांच्या माई बाबाचे संस्कार. पूर्वीच्या काळी तुम्ही जर तुमच्या बरोबरपणी तुम्ही हरिपाठाला गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला तर तुमची मुलं सुद्धा पाठीमागे मुलं उभी आहेत ना, मुलं उभी यांच्यासाठी कीर्तनामध्ये काळ गुरु राहतील. तर तुम्ही जर गरोदरीपणी पिक्चरला जर गेलात ना तर तुमची मुलं वरातीतच नसतील. संस्कार महत्वाचे. जिजाऊ मातेने संस्कार केले होते. बाळा, स्त्री लहान असो या मोठी असो पण परस्त्री माते समान म्हणावी. काय हे संस्कार जेव्हा जिजाऊ मासाहेबांचे होते, जिजाऊ मासाहेबांनी म्हणजे भवानी मातेला तपश्चर्या केली होती, भवानी मातेची पूजा केली होती आणि भवानी मातेची पूजा केल्यानंतर त्याचं फळ म्हणून छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या पोटी जन्माला आले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली बघायला तो बाबाचा बाबा जिजाऊ मासाहेबांनी भवानी मातेची केलेली भक्ती म्हणून भवानी मातेने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना एक भवानी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर उभा महाराष्ट्र त्यांनी जिंकला. म्हणून माय बाबाचे संस्कार फार महत्वाचे आहेत. जिजाऊ मासाहेबांचे संस्कार होते बाळा, स्त्री लहान असल्या मोठी असो परस्त्री माते समान मानावी. त्याचं उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा मावळ्यांनी आणली होती ना तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी तिचे खाना नारळ मोठी करून तिला तिच्या घरी पोहोच केलं. त्याला म्हणतात जिजाऊ मासाहेबांचे संस्कार. म्हणून तुकाराम
शिवयोगी भाला करताळी बोला मुखी नाम तुका काय म्हणतात हाताने टाळी वाजवायची मुखाने परमेश्वराचं नामचिंतन करायचं कारण थोडा ज्या कलियुगामध्ये तुमचा माझा जन्म झाला या कलियुगामध्ये कीर्तना भजन श्रवण केल्याशिवाय तुमचा माझ्या गुणाचे उदय होणार नाही तुकोबाने मगाशी म्हटले ना आपुला नाही कलियुग करून घ्यावा गेले की जीवा सुख होय एखाद्या मोठ्या मुलाला मोठी गाडी घेतली भरपूर पैसा आला की आपण होतो माणूस केला पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढा माणसाला दुःख जास्त रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना भूत शोधून पाहे या जगामध्ये कोणी सुखी जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे आपल्याला वाटतं माझ्या शेजारचा फार सुखी मी फार दुखी एका गावात शेजारी दोन घरं होती त्या दोन घरांची कंडिशन अशी एका बाईचा नवरा घरामध्ये आला त्या दोघांवर बायकोची सारखी भांडण त्यांच्यामध्ये शिवाय बोल नसते दुसऱ्या बाईचा नवरा असा होता तिचा नवरा घरामध्ये आला त्या घरात फक्त हसण्याचा आवाज येतो ती बाई म्हणायची कुठून माझ्या नशिबाला पाडला घरात आला की सारखा भांडतो सारखा शिव्या देतो त्या शेजारी बाईचा नवरा किती हसतो पण तिने ठरवलं म्हणजे महाराष्ट्र शासन आपल्या महिलां करता आता जवळजवळ 50% आरक्षण दिले पण इथून पुढे अजिबात नवऱ्याला घाबरायचं बघा महिला किती जोरात नाही उद्यापासून तुमच्या बगडीच्या पुरुषाचं काहीच करेल तिने ठरवलं अजिबात नवऱ्याला घाबरायचं संध्याकाळी नवरा घरी आला त्याला सवय प्रमाण राहायला सुरुवात केली ती म्हटली का हो घरात आली की सारखी भांडणासारखी शिवाय देता तुम्हाला हसता येत नाही का जरा शिवराच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन तुम्ही आपल्या मित्राने गेला सांगितलं मित्रा आम्ही दोघं एवढा बायको रात्र दिवस भांडतो तुम्ही दोघे सारखे हसता बरं हसण्यासाठी करता तरी काय आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ त्यांनी सांगितलं तुला ऐकायचंय आहे ते बरे म्हटलं कसं आहे ना तुम्ही दोघं बायको भांडता आम्ही दोघे हसतो याला कारण एकच आहे म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं तर माझी बायको माझ्या पाठीमागे दात बोलू लागली तिचा बघायला नाही ती दातनं लोक पाठीमागे लागली तर मी जोरात पळतो मी पळालो ती मला दातनं फेकून मारते लागलं तर ती हसते आणि उठलं का म्हटलं मी हसते तुमची लागण्याची वेळामध्ये कमीत कमी आपली शिव्या करी तर कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लागण्याचा प्रयोग करू जा घरी आणि बसा रात्रभर लागण्याची बसा असं कारण का हा संसार कसा आहे संत महात्मे म्हणतात दुःखवांतवळी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे मग तुम्हाला विनंती करून सांगताय काय सांगत तुम्हासी बाजारे
जन्मवाया तुकाराम म्हणतात तुम्ही विठ्ठलाचं भजन भजन चिंतन करा आणि जर तुम्ही देवाचं चिंतन केलं नाही जन्माला येऊन तर नाही तरी गेला जन्मवाया तुमचा मनुष्य जन्म सुद्धा फुकट गेल्याशिवाय राहणार नाही. मग काही साधं काही तुकोबारांना प्रश्न केला तुकोबाराया कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणताय की हाताला टाळी वाजवा मुखाला परमेश्वराचं चिंतन करा. अहो आम्हाला सांगा तरी चिंतन देवाचं करायचं तर हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणावर
रावणा राजा गंभीर केले शिते सारिखे रत्न चोरून नेले शिते सारिखे रत्न तुला पसेना 14 चौकल आयुष्य तुला भोगवेना. आता मला सांगा या श्लोकामध्ये नामचिंतन कुठल्या देवाचं आहे? दुसऱ्या गावात गेलो तेव्हा परत इथे आलो. सध्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या त्या बाबाने माईक हातात घेतला आणि म्हणायला सुरुवात केली रावणा राजा गंभीर केले. दुसरा वाक्य म्हटला अरे केले तर केले तुझ्या बापाचे काय केले. आपली 23 कोटी देव आहेत. 33 कोटी देवांची यादीमध्ये रावण आहे का? आजही लोक कुणाचं चिंतन करतात कसं करतात त्याचं त्यांना कळत नाही. काय देवीच्या गाणी म्हणतात बघा. देवीची भक्ती करतात. देवीची भक्ती करताना गाणी म्हणतात घराचे हवन पाहिला सोसनादार. ज्या देवीने विश्व निर्माण केले तिला कधी हवा सोसू नये असं झालंय का? म्हणजे आपण कुणाचं चिंतन करतो कसं करतो ते आपल्याला कळत नाही. आजही भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धार करताना वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस मारलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार धारण केला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंदा आई मैया मधारी तुझी प्रचंडा जय देव जय देव जय देव जय शिव मातंदा आई मैया मधारी तुझी प्रचंडा आवर पुन्हा सोन्याची रेणुरी देव देव तुला
आपल्या शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव आणि त्यांच्या जन्मोत्सवाला सगळे आले पाहिजे की नाही म्हणून सगळ्यांच्या नावाचा गोंधळ घातला तुम्ही सगळे आमच्या जन्मोत्सवाला या आजही म्हटले असेल पण वैयक्तिक पटकन आणणार बायकांच्या लगेच सांगायचे एका गावात असं लोक म्हणजे नाही आजो म्हणा आणि नवीन मुलाची जगदंबा धावत आली आणि येऊन डायरेक्ट स्टेजच आली म्हटलं मावशी थांबा म्हटली का तिला माईकच घेतला करायला लागले आता काय करावं समजलं मावशीच्या कपडे होती पैशाची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हाताची तेव्हा कपडे काढून जाऊ अंगातच गेलं भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करतात एलियास पाण्याच्या कलियुगामध्ये अवतार घ्यायला तयार आहे माझा पांडुरंग परमात्मा हा वेगवेगळे अवतार घेतो तर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार धारण केला ज्याच्या कीर्तन ठेवले ना तुम्हाला उदाहरण पटवून देते फक्त सगळ्यांनी लक्ष करून ऐका पांडुरंग परमात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार एकदा धारण केला होता काही एक दिवस जिजाऊ साहेब आपल्या अलमारीमध्ये काही पुस्तकं चालत होते आणि पुस्तकं चालता जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी राजांची जन्मकुंडली सापडली त्या जन्मकुंडलीची पानं साहेब चालत होत्या आणि त्याच्या ठिकाणी त्यांच्या वाचनामध्ये आलं की 5 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू होणार आहे असं वाचल्याबरोबर महासाहेब ढसाढसा करायला लागल्या महासाहेब रडत होत्या तेवढ्यात दासी कळत आली आई साहेब राजा आलं स्वयंपाक तयार आहे भोजन करण्याकरता बसा महासाहेबांनी आपले डोळे पुसले आई साहेब आणि छत्रपती शिवाजी राजे दोघे जण भोजन करण्याकरता बसले आणि तेवढ्यात महासाहेबची जाऊन ती कुंडली आठवली हातात घास ताटामध्ये ठेवला ताटाला नमस्कार केला महासाहेब रडू लागल्या रडत आपल्या रूम मध्ये गेल्या आणि तिथे रडत बसल्या आता आई जर जेवणावरून उठली तर मुलाला तरी जेवण कोण लागणार आहे राजाने आपल्या ताट बाजूला गेलं ताटाला नमस्कार केला महासाहेबांच्या पाठीमागे पळत गेला मासाहेब तुम्ही रडता नाही राहत ज्या उशीवर मासाहेब झोपल्या होत्या ज्या उशीवर झोपल्या होत्या ना ती उशी डोळ्याच्या पाण्याने ओली चिंब झाली होती आणि राजाने सांगितलं मासाहेब नुसतं रडण्याचं कारण जर सांगितलं तर मला समजेल जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं बाळा काही पुस्तकं चालता मला तुझी जन्मकुंडली सापडली ती जन्मकुंडली मी बघत असताना त्याच्यामध्ये असं लिहिलंय तर 5 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे आणि राजा एखाद्या मातेच्या समोर एखादा तरुणा बांध मुलगा जर जात असेल तर कुठल्या मातेला ते आवडेल असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे म्हटले आई साहेब असं कधी होतं का महासाहेबांनी सांगितलं राजा ती कुंडलीने अशा अधिकारी ब्राह्मणाने निर्माण केली त्या ब्राह्मणाचा शब्द अजूनपर्यंत तरी खोटा ठरला नाही त्याच्यामुळे मला काळजी वाटते भीती वाटते कारण अनेक शत्रू रात्रंदिवस तुझ्या आजूबाजूला असतात छत्रपती शिवाजी राजे गेले आपले काही मावळे गोळा केले काही सरदार गोळा केले आणि त्या सरदारांना सांगितलं जा आताच्या आता तुकोबरायांकडे जा आणि या 5 दिवसामध्ये तुकोबरायांची कीर्तन कुठल्या गावात आहे जरा यादी घेऊन द्या ज्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू सांगितला होता त्या दिवशी रात्री 9 ते 11च्या कीर्तनामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजे तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसले जगाचा राजा कीर्तनामध्ये बसला होता मनापासून तुकोबराय कीर्तन करत होते आणि तिकडे 40 ठिकाणाला कळालं का अमुक गावामध्ये तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी राजा बसलाय आता तो एकटाच आहे आणि त्याला मारण्याची संधी बरोबर आहे म्हणून ठाण्यानं आपलं काही सैन्य घेतलं घोडे घेतले छत्र घेतलं दिवड्या घेतल्या आणि त्या गावाच्या दिशेने डोंगर कपड्यांमधून येत होते तेवढ्यात तुकोबरायांचं लक्ष त्या समोरच्या डोंगराकडे गेलं आणि तुकोबरायांच्या लक्षात आलं ज्या अर्थी छत्रपती शिवाजी राजे कीर्तनामध्ये बसले खानाला खबर लागली असेल म्हणून खान छत्रपती शिवाजी राजांना मारण्याकरता आलाय जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तुकोबराय मनात म्हटले पांडुरंगा आणि या विश्वाचा राजा या महाराष्ट्राचा राजा या कीर्तनामध्ये बसलाय आज 40 खान त्याला मारण्याकरता आलाय आणि या राजाचं बरं वाईट जर काही झालं ना तर पांडुरंगा महाराष्ट्रातील कीर्तन भजन सुद्धा बंद पडतील पांडुरंगा काही कर फक्त या राजाचा जीव वाचला
केली. तुकोबारायांची प्रार्थना पांडुरंग परमात्म्याने ऐकली. राजे कीर्तनामध्ये बसले होते. देव बाहेर गेले. देवाने माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं रूप धारण केलं. अंगामध्ये सदरा घातला, डोक्यावर चिरे टोपा घातला होता, हातामध्ये तलवार घेतली होती, घोड्यावर विराजमान झाले आणि सेम टू सेम छत्रपती शिवाजी राजांचं रूप धारण केलं आणि मावळे तयार केले. आणि ज्या दिशेने खान येत होता ना त्या दिशेने पांडुरंग परमात्मा छत्रपती शिवाजी राजे झाले होते ना, खानाच्या दिशेने निघाले. खानाने बघितलं की छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा खबर लागली आणि राजा सुद्धा आपल्या दिशेने येतोय. राजा जवळ येतोय. येताना बघितलं, खान घाबरला आणि परत मागे गेला. माघारी फिरल्याबरोबर कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याबरोबर छत्रपती शिवाजी राजे उठले. तुकोबारायांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि ढसा रडले की महाराज आज केवळ फक्त तुमच्या कीर्तनामुळे माझा जीव वाचला. त्याच्यामुळे काय सांगू आता संतांचे उपकार. छत्रपती शिवाजी राजे म्हणू लागले, तुकोबाराया आज तुमच्या कीर्तनामुळे माझा जीव वाचला. छत्रपती शिवाजी राजे आपल्या घरी गेले, आपल्या राजमहालामध्ये गेले आणि विचारलं मासाहेब कुठे. तर जिजाऊ मासाहेब आई भवानीच्या समोर दोन्ही हातावर कापूर घेऊन बसल्या होत्या आणि भवानी मातेला साकडं करत होत्या. मासाहेब भवानी माते, जोपर्यंत माझा मुलगा जिवंत माझ्या राजदरबारामध्ये येत नाही, माझ्या हात जळाले तरी चालतील, पण हातावरचा कापूर मात्र विजू देणार नाही. दोन्ही हातावर कापूर पेटून मासाहेब जिजाऊ माता बसल्या होत्या. शिवाजी राजे मासाहेबांना शोधत आले. मासाहेबांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. एका बाजूला मासाहेब रडत होत्या आणि एका बाजूला कापडाने मासाहेबांचे हात पूर्णपणे जळाले. आपल्या मातेची आपल्यासाठीची तळमळ बघितली आणि छत्रपती शिवाजी राजे रडू लागले आणि रडता रडता राजांच्या डोळ्यातले थेंब मासाहेबांच्या खांद्यावर पडल्याबरोबर मासाहेब आगमन रडायला लागले. घाबरले. 100% माझ्या राजाच काहीतरी बरोबर झालं असेल. एखादी दासी तो निरोप घेऊन मला सांगायला आली, पण दासीला बोलता येत नाही. ती दासी रडते म्हणून जिजाऊ मासाहेब मोठ्याने रडू लागल्या आणि तेवढ्या छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवल्याबरोबर जिजाऊ मासाहेब शांत झाल्या. ज्या अर्थी माझ्या खांद्यावर हात ठेवलाय ना, त्या जगामध्ये दोनच माणसं माझ्या खांद्यावर हात ठेवू शकतात. तो म्हणजे एक माझा पती आणि दुसरा म्हणजे माझा मुलगा. ज्या अर्थी माझ्या खांद्यावर हक्काचा हात आहे, एक तर माझ्या पतीचा असेल, एक तर छत्रपती शिवाजी राजांचा असेल. पाठीमागे बघितलं तर छत्रपती शिवाजी राजे जिवंत होते. कडकडून मिठीवाली सांगितलं, बाळा तुझी जन्मकुंडलिनी अशा अधिकारी नावाने लिहिली होती तर त्याचा शब्द कधी खोटा ठरत नाही, तरीही तू जिवंत कसा. तेव्हा छत्रपती शिवाजी राजांनी उत्तर दिलं की मासाहेब ही कृपा आहे ती पांडुरंग परमात्म्याची आणि ही कृपा आहे तुकोबारायांची. मासाहेब आज मी तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये कीर्तन श्रवण करण्याकरता श्रोता झालो म्हणून जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या रूपाला गेला, माझं रूप धारण केलं आणि त्याच्यामुळे माझा जीव वाचला. म्हणजे साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्याने छत्रपती शिवाजी राजांचं रूप धारण केलं सुद्धा. काय म्हणून या जगामध्ये भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धार करतात. अनंतावतार घेसी भक्ताकारणे दलवाळू कृपाळू दिना लागी बुद्धरणे. आणि जीव वाचल्यानंतर जे स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी घडवलं त्यांच्या इतकं सुंदर स्वराज्य कुणीच या जगामध्ये निर्माण करू शकत नाही. बाळराजे जन्माला आले. शिवनेरी वर शिव जन्मला, शिवनेरी वर शिव जन्मला, राजाचा विपत्ती साऱ्या राजाचा विपत्ती दैवत छत्रपती. Thank you.
नवरा निघाला तर ती बाई रडते, याला त्याला आयुष्यात देते. पण प्रत्येक माई बापाला विनंती असेल की आपल्या मुली देताना जरा व्यसनमुक्त करता देत चला. कारण गावच्या लोकांनी एकदा का राहतील, एक दिवस एक गावाला घरी जायचं ना आणि बायकोला म्हणतात, जर मी या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना 2 दिवसात देशाचा काय पालट केला असता. बायको म्हटली, आहो तुम्ही देशाला बदलायची गोष्ट खरी आहे. पहिली पायाची चप्पल घाला आणि मग देशाला बदला, कारण सकाळपासून एक तुमची एक माझी धरून फिरत आहे. असे देशमध्ये काही कामाचे देशाबद्दल प्रेम असावं, पण तरी शुद्धीमध्ये असताना म्हणून कृपया करून तुमच्या बहिणीसारखे कुणी जर दारू पीत असेल तर आज छत्रपती शिवाजी राजांची जयंती जवळ आली, आपल्या गावात 1 दिवसाचा सप्ताह होतोय. कमीत कमी आजच्या दिवशी तरी शपथ घ्या की राजांच्या चरणी शपथ घेतो काही दूर पुढे कधीच दारू पिणार नाही. एक जरी माणूस व्यसनमुक्त झाला ना 3 दिवस हा जो सप्ताह केलाय, जो काही शिवजयंतीचा 3 दिवसाचा नाम सप्ताह केलाय, सगळं पुण्य त्यालाच लागेल. जीवनामध्ये बदल आपण शिवजयंती करू, एका तरी माणसाने जीवनामध्ये बदल घडवला पाहिजे. बदल फार महत्वाचा आहे. माझे तुळशी महाराज म्हणतात, इतका सुंदर नृत्य भगवानचा मागण्यात तुम्हाला दिलाय, पण त्या नृत्याचं मी काय करून बसलो, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया. अमृत को छोड़ा पिता शराब रे, भगवान के नाम को भूल दिया. अमृत को छोड़ा पिता शराब रे, भगवान के नाम को भूल दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना छत्रपती शिवाजी राजे यांचे होते कोण? एका माणसाने प्रश्न विचारला. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेवा करत महाराष्ट्र घडवला, राजांचं बोलणं आपण केलं पाहिजे. एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तन
कोण? आज शिवजयंती आहे म्हणून नाही, वर्षभर माझं असं एकही कीर्तन नाही त्या राजांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन संपत नाही. शेवटी मी पोवाड्यात येते आणि मगच माझ्या कीर्तनाची सांगता होईल ह्याच पोवाड्यात. छत्रपती शिवाजीराजे नेमके होते तरी कोण? तर ऐका, विजयासाठी तलवार चालून गेला, विजयासाठी तलवार चालून गेला, निराळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, मुठभर पवळ्याला बरोबर घेऊन हजार सैन्याला नवून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवानी ज्याला वाकून नमस्कार केला म्हणा, असा एकच संबंध मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटावरी लहरी भगवत ध्वजा, गिरिशिखरी किरीटावरी लहरी भगवत ध्वजा. उगवला तारा वीरा राजा शिवाजी राजा, उगवला तारा वीरा राजा शिवाजी राजा.
बगडी या गावामध्ये साजरा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि त्याच्या निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सव सोहळा, या सोहळ्यातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा कीर्तन पुष्प घुमण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. या कार्यक्रमाचे आयोजक शिवजयंती उत्सव समिती बगडी यांच्या वतीने हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या गावातील संपूर्ण तरुण मंडळ, हे जे काही शिवजयंती उत्सव मंडळ आहे, या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला. आणि निश्चितच महाराष्ट्रभर शिवजयंतीचे उत्सव मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहाने साजरे होतात. पण लोक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. पण आपल्या गावातील तरुणांच्या मनात एक संकल्पना आली, त्या शिवजयंतीच्या निमित्ताने गावातल्या महिलांपर्यंत, गावातल्या पुरुषांपर्यंत, लहान मुलं मुली तरुणांपर्यंत काहीतरी चांगला संदेश गेला पाहिजे. म्हणून त्याच्या निमित्ताने 3 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव आयोजित केला. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात सहभाग घेतला धन्य माता पिता दयाळच्या त्यांच्या मायबापाला त्यांच्या प्रती अशी चांगली संकल्पना ज्यांच्या मनात उतरावी असे चांगले तरुण जन्मात आले. त्या सर्व मंडळाचा या ठिकाणी आभार. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण अविनाश महाराज पाटील अविनाश महाराज पाटील आज या ठिकाणी आले आणि अतिशय गोड मृदुंगाची सेवा दिली. म्हणजे इतका मोठे मृदुंग वाजवत होते का बसलेल्या प्रत्येकाला वाटत होतं का उठून नाचावं. इतकी गोड सेवा दिली महाराजांच्या. त्यांचा जोरदार टाळ्या वाजवतो. गोड असं गायनाचं काम केलं ते आदरणीय हरिभक्त परायण कृष्णा महाराज आणि आदरणीय हरिभक्त परायण सुनील महाराज अतिशय गोड असं गायन केलं. पहिली साडीचाच नंबर केली. खूप गोड. आपला आवाज फार गोड आहे. आपल्या दोघांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. इकडचे आदरणीय हरिभक्त परायण संजय महाराज आणि नानासाहेब महाराज, ओंकार महाराज शिंदे कीर्तनकार आहेत ते. आणि तुम्ही सगळी टाळ्या मंडळी तेही कीर्तनकार महाराजच आहेत. पण आज आमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिला हे आमचं परम भाग्य. म्हणून आज आपल्या सर्व गुणीजनांचे पाठीमागचे हे सगळे टाळकरी मंडळी अमर महाराज शिंदे, आप्पा महाराज शिंदे, बरोबर त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. बाकीचे ही लहान लहान मुलं आहेत, या दिदी आहेत, माझी विद्यार्थिनी ज्योती आणि बाकीचे सगळे टाळकरी मंडळी, गावकरी मंडळी, सगळ्या टाळकऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. 2 सुंदर सुद्धा मला लावलेत बघा, किती सुंदर दिसत आहेत बघा. त्या चोपदारांची घरी गेल्यावर जरा पुस्तक काढा बरं. खूप वा. दोन्ही चोपदारांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोहोचवला शिष्टीमाळे भाऊचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. कृष्णा महाराज शिंदे तेही कीर्तनकार झाले. आज या ठिकाणी आपण याला महाराज आपल्या या भागातील सगळी मंडळी आणि शिष्टीमाळे भाऊचे मनपूर्वक आभार. तुम्ही सगळ्या शब्दवर्ग, माझ्या सगळ्या मातावणी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, तरुण मंडळ, लहान मुलं मुली, आपण सर्वजण या कार्यक्रमाला एवढ्यासाठी उपस्थित झाला. कार्यक्रमाची शोभा वाढवली. जमलेल्या तुमच्या सगळ्या शब्दवर्गाचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. जवळजवळ 9:30 वाजले तर तुमच्या सगळ्यांना बघून असं वाटतं की अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणाला भूक लागणार करायचं मग आहे तयारी नक्की पुढच्या वर्षी. आपल्या सर्व शब्दवर्गाचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुमचं नाव, तुमचा परिसर फार चांगला आहे. पहिल्याच म्हणजे वेळेला तुमच्या गावात कीर्तनाला आले तर तुमच्या ग्रामस्थांचं खूप चांगल्या पद्धतीचं प्रेम मला मिळालं. युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रावर दिसणार आहे. त्यांचं दोघांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि जाताना 1-2 मिनिटं तुम्हाला माझी माहिती देते का मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते बरं का मुलींनो. वयाच्या 4थीला होते म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज 23 वर्ष झाले.